रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, जवळपास सगळे निकाल या पहिल्या टप्प्यातले आपल्या हातामध्ये आलेले आहेत। भाजपचा विजय मानला जातोय। दोन महत्त्वाचे मुद्दे भाजपच्या विरोधात गेल्या काही दिवसांमध्ये दिसले, ते म्हणजे अर्थात नोटबंदीचा निर्णय, त्याच्यामुळे जनता नाराज आहे असं म्हटलं जात होतं, आणि दुसरा म्हणजे मराठा मोर्चांमुळे काही विशिष्ट प्रकारचं ध्रुवीकरण होईल अशी अपेक्षा केली जात होती, त्याचा काही राजकीय परिणाम दिसेल असं वाटत होतं। दोन्ही ठिकाणी भाजपच्या पदरामध्ये यश पडताना दिसतंय असं तरी एकंदरीत चित्र आहे। नक्कीच नरेश, आज दिवसभरात ज्या सर्व घडामोडी झाल्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री चंद्रकांत दादा असतील किंवा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील, सर्व आज दिवसभर या निवडणुकीच्या निकालांवर लक्ष ठेवून होते। भाजपच्या वॉर रूममधनं तासाला ही माहिती घेत होती, आणि एक ह्या नेत्यांमध्ये भाजपामध्ये जी अशी चर्चा होती ती अशी होती की विरोधकांनी दोन मुद्दे उपस्थित केले होते मोठे, की एक मराठा मोर्चांचं आयोजन, की ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी ठरलेलं आहे आणि इतके मराठा मोर्चा निघत आहे ते सरकार विरोधात आहेत अशी जी विरोधकांची ओरड होती, त्याला कुठेतरी या संपूर्ण निकालानंतर उत्तर मिळालेलं दिसतं। कारण चंद्रकांत पाटील यांनी हे स्पष्ट केलं होतं की निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता की क्रिमी लेअर सोडून जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणामध्ये फी सवलत द्यायची, ह्याचा कुठेतरी फायदा झाला आहे। आणि राज्य सरकारने जे गांभीर्य दाखवलं आहे की मराठा समाजाच्या ज्या पण मागण्या मांडायच्या आहेत, कोर्टामध्ये जी भूमिका मांडायची आहे, ह्याबाबत सरकार कुठेतरी प्रामाणिक प्रयत्न करतं, हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला यश मिळालं आहे असं चंद्रकांत दादांचं म्हणणं होतं। दुसऱ्या ठिकाणी भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं देखील असं म्हणणं आहे की नोटाबंदीच्या बाजूने जेव्हा जेव्हा भाषणांमध्ये मुख्यमंत्री स्वतः मुद्दा उपस्थित करत होते तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या त्या भाषणाला टाळ्या पडत होत्या आणि सर्व स्तरातनं त्याचा कुठेतरी एक स्वागत केलं जात होतं। लोकांना हे कुठेतरी भाजपाने सांगण्यामध्ये यश आलं होतं की जरी तुम्हाला थोडा त्रास झाला तरी काळा पैशावर कुठेतरी ह्यामध्ये पाबंदी येणार आहे, आणि हे सांगण्यात भाजपाला यश आलं आहे। असंच ह्या निर्णयानंतर भाजपच्या तेव्हा हे दोन्ही मुद्दे जे कदाचित विरोधात जाऊ शकले असते ते मात्र भाजपच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत, त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये आता आनंदाचं वातावरण आहे आणि ते असणं स्वाभाविक आहे।